आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे। त्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी मनपूर्वक सगळ्या महिलांना माझ्या शुभेच्छा देतो आणि ही जी शक्ती, जी नारी शक्ती आहे, त्या शक्तीला आपण जर एकत्र घेतलं निर्णय प्रक्रियेत तर देश कसा पुढे जाऊ शकतो हे अनेक राष्ट्रांनी दाखवून दिलेलं आहे। आपल्याही देशामध्ये आता महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। मला वाटतं यापुढच्या काळात या महिला शक्तीमुळं आपला देश, जे नरेंद्र मोदी पंतप्रधान साहेबांचं स्वप्न आहे की भारत अर्थव्यवस्थेमध्ये 1 नंबरला आल्याशिवाय राहणार नाही। आज या निमित्ताने औचित्य साधून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वयोगट 9 ते 26 म्हणजे लग्न होईतोपर्यंतच्या मुलींना जर सर्वायरल कॅन्सर HPV लस दिली तर गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेनं सिद्ध केलेलं आहे। ही एकच लस डोस जर दिला तर महिलांच्यामध्ये प्रतिकारशक्ती येते आणि त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही। विशेषतः गर्भाशयाच्या कॅन्सरमुळं 8 मिनिटाला 1 महिला या जगातली मृत्यू पावते असं WHO सांगितलेलं आहे। आता दुसरा जो ब्रेस्टचा कॅन्सर आहे, स्तनाचा, त्याबद्दल लस ही अंतिम टप्प्यात आहे। आपल्या देशाचे आरोग्यमंत्र्यांनी परवा जाहीर केलेला आहे। ते जर झालं तर मला वाटते स्त्रियांना होणारी 90% कॅन्सरचं प्रमाण हे स्तनाचे आणि गर्भाशय पिशवीचं होतो आहे, ते पूर्णपणानं हे होईल। ह्या महिलांना, या माझ्या मुलींना, माझ्या बहिणींना हे कवचकुंड देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला आहे आणि वाटते येत्या 3-4 महिन्यामध्ये जिल्ह्यातल्या 2.5 लाख मुलींना शाळाबाह्य जवळजवळ 25-30 हजार मुलींना आपलं लस देण्याचं ध्येय आहे। मला वाटतं यामध्ये सर्व अधिकारी, सर्व डॉक्टर्स यांनी भाग घेतलेला आहे। दानशूर व्यक्ती, ज्यांचा CSR जे आहे ते दानशूर व्यक्ती, या सगळ्यांनी सहकार्य करावं। विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नफ्यातून, गोकुळच्या नफ्यातून सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, असेही विनंती मी त्यांना करणार आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।